एव्हा ना आई परतीच्या प्रवासाला लागली असेल. बाई 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 बाई, त्या चिटणवीसांचा गैरसमज तर झाला नसेल ना की ही वीणा घाबरली की काय? असं कसं होऊन चालेल? त्यांना काहीतरी धक्का दिला पाहिजे. नमस्कार वीणाताई. काय गंमत असते नी माधवराव. वाघाची शेळी व्हायला काही क्षण सुद्धा लागत नाही. तुमचा असा घाबरलेला आवाज ऐकला ना की मला एवढी गंमत वाटते ना. बोला, काय काम काढलं? अहो, तुम्ही माझ्या आईची एवढी मदत केली, तिची काळजी घेतली, तिला काय हवं काय नको विचारलं, मग तुम्हाला बक्षीस नको का द्यायला? अहो नाही हो, त्याची काही गरज नाहीये. असं कसं? अहो, केवढे उपकार आहेत तुमचे आमच्यावर. हो, काहीतरी काय वीणाताई, तुमची आई म्हणजे आमची कोणीच नाही का? त्यांना हवं तितके दिवस ते इथे राहू शकतात. म्हणजे आई अजून तिथेच गेली नाही? नाही, काल रात्री जायचं म्हणत होत्या त्या, पण प्रांजलनी त्यांना आग्रह करून थांबवून घेतलं इथे बहुतेक. काय गंमत आहे नाही माधवराव. माणसाची आशा अगदी चिवट असते, तुटत नाही. करा हा, अजून प्रयत्न करा माझ्यापासून वाचण्याचे. करा. अहो, मी बक्षीस काय देणार ते तुम्ही विचारलंच नाहीत माधवराव. विचारा बघू. विचारा. नाही म्हणजे ते ऐकल्यावर तुमचा चेहरा कसा होईल ते बघायची माझी खूप इच्छा आहे. पण काय करणार, नाहीये माझ्या नशिबात. विचारा ना, काय बक्षीस देणार? काय बक्षीस आहे? हा, आता कसं? नाही म्हणजे तुम्ही माझ्या आईची एवढी सेवा केल्याबद्दल ते इन्कम टॅक्स वाल्याला जे 6 लाख रुपये दिले होते ना मी द्यायला, ते तुम्ही वाया घालवलेत, ते तुम्ही आम्हाला परत करायचे. म्हणजे आधीचे 18 आणि हे 6 असे 24 लाख. अगो बाई, गणित चांगलं आहे माझं माधवराव. ते 24 लाख परत द्यायचे. हा माधवराव, आता पूर्वीसारखी 3-3 महिन्याची मुदत नाही. हा, कारण त्या मुदतीत तुम्ही लगेच माझे कोणते तरी नातेवाईक आणून माझ्यासमोर उभे कराल, हो की नाही? त्यामुळे मुदत वगैरे प्रकरण नकोच. आठवड्याच्या आत 24 लाख परत करा. नाही म्हणजे आता तुमच्याकडे बोलायला शब्दच नसतील तर फोन कशाला चालू ठेवू? चला पटापट कामाला लागा. माधवराव, युअर टाइम स्टार्ट्स नाव. हा बरोबर 30 गोळी आहे. हो हा ठीक आहे, ये पटकन तू. ए राया, ऐक, पटकन ये, म्हणजे गाडी फास्ट चालवत ये असं होत नाही. सावकाश बाईक चालव आणि ये. हा चल. आई हे काय? अरे सुंठ, आलं आणि लिंबाचा रस केलाय. त्यांना नेऊन देते काढा, प्यायला की बरं वाटेल. आई, त्यांना काढा पिण्या इतकी सुद्धा शुद्ध नाहीये, आणि ह्या अशा तापात हा काढा नाही चालत. का? अरे ह्यांना ताप आले की मी हाच काढा देते, बरं वाटतं त्यांना. नाही तो काय रे दादा, तुलाही बरं वाटत नाहीये का? हे बघ, स्टेथोस्कोप ठेवला नाहीये आतमध्ये, आत्ताच तपासून घेतो हवं तर. हा का? कोण आजारी पडलंय? अरे वसुआच, त्यांना बरं वाटत नाहीये? अरे हो, म्हणजे तुला पण बरं नसेल वाटत ना तर घे तपासून. तापाची साथ आहे सगळीकडे. मला काही झालेलं नाही. अहो, काय झालं? तुम्हाला बरं वाटत नाहीये का? तर प्रत्येक जण मला एकच प्रश्न काय विचारतोय, मला काय धाडपडले? काही झालेलं नाही मला. अहो, तुमच्याकडे बघून तसं वाटलं म्हणून विचारलं.
माझा चेहराच असा आहे. ओके. काका, ही औषधं बरोबर आहेत का? हे बघ ना, हे मिळत नव्हतं ना, म्हणून त्यांनी हे दिलं. बरं, हरकत नाही. चल आपण देऊ त्यांना औषध. ए राया, मंग्या, तुमचं झालं की ताबडतोब बाहेर या. मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचंय. ठीक आहे, चल. हो, काय झालंय मला सांगा ना. आत्ता सांगितलं ना सगळ्यांशी बोलायचं म्हणून. का प्रत्येक गोष्ट तुला पहिल्यांदा सांगू मी? आनंदी आनंदकडे इकडे तिकडे चोहीकडे इकडे मी निघालोय ऑफिसला. अहो थांबा थांबा थांबा, आज की नाही संध्याकाळी लवकर या बरं. का? आज काय विशेष? मी हुरडा आणलाय, मस्त हुरडा भाजूया. असे काय बघताय? माझ्याशी प्रांजलशी खोटं बोलून कारस्थान करून मिळवलेल्या तुझ्या या विजयामध्ये मला काडीचाही इंटरेस्ट नाही. विशाल, तो हुरडा भाजून खात बस. बाई 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 बाई, अहो किती मोठे मोठे शब्द वापरताय तुम्ही. ते सुद्धा एका दमात. दमला असाल ना तुम्ही. बसा, मी पाणी आणते. काही गरज नाहीये. अहो तो आनंद जुना झाला. म्हणतात ना, आनंद क्षणभंगूर असतो. बाई 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 बाई, बघितलं का? तुमच्या संगतीनं मी पण जड शब्द वापरायला शिकले. क्षणभंगूर. हा, तर तो क्षण भंगूर होऊ नये ना, म्हणून मी लगेच दुसऱ्या आनंदाची सोय करून ठेवली. आता नवीन काय उद्योग करून ठेवलाय? बाई 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 बाई, अहो असं काय विचारता तुम्ही कपाळाला आठ्या घालून? जरा आनंदात विचारा ना. एवढी मी शक्कल लढवते, विचार करते, त्याचं की नाही तुम्हाला कौतुकच नाही. बाई 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 बाई, मला ना या घरात कुणी समजूनच घेत नाही. वीणा, तू जर का आपल्या मुली त्यांच्या संसारामध्ये कशा सुखाने असतील, त्यांना त्रास कसा होणार नाही याचा विचार केला असतास, नाही त्यासाठी शक्कल लढवली असतीस ना, तर मला जास्त आनंद झाला असता. नाही मग मी त्यावेळेला आपण तुझं कौतुक केलं असतं. असं कसं? अहो प्रत्येक वेळी मी त्यांच्या भल्याचाच विचार करते, पण तुम्ही ना मला समजूनच. पुरे, पुढचे पाडे मला पाठ. आता काय केलंयस ते सांगशील का? सांगेन, पण एका अटीवर. तुम्ही लगेच त्या चिटणविसांच्या मदतीला धावून नाही जायचं. वीणा ग, का तू त्या चिटणविसांच्या मागे हात धुवून लागलीयस? त्यांना जरा मोकळा श्वास घेऊ दे. हो का? आणि माझ्या आईच्या मदतीने ते मला व्हेंटिलेटरवर चढवायला निघाले होते, त्याचं काय? आता काय केलंयस ते सांगणार आहेस का? काही विशेष नाही. मी त्यांना पैसे परत मागितले. हे तर तू आधीच मागितले होतेस. तसं नाही हो, पण त्याशिवाय इन्कम टॅक्सच्या गोंधळात गेलेले 6 लाख रुपये पण मी त्यांच्याकडे मागितले. काय? खरं सांगू का, त्यासाठी मी तुमची अत्यंत आभारी आहे. कारण माझ्या डोक्यातूनही ते गेले होते, पण परवा तुम्ही आठवण करून दिली म्हणून लगेच मागितले. वीणा, वीणा, तू त्यांच्याकडे ते पैसे परत मागितलेस? अगं तुला काही लाज आहे का नाही? तूच माधवरावांना त्यात अडकवलं होतास ना. अहो पण ते पैसे त्यांच्या मूर्खपणामुळे गेले ना, मग त्यांना मागायला नको? तुम्हाला त्यांची एवढीच बाजू घ्यायची असेल ना, तर जा त्यांच्याकडे राहायला. नाही, तुझं हे जे काही वागणं चाललंय ना, त्यामुळे खरोखरच एक दिवस ती वेळ येणार आहे. तुम्हाला त्यांची एवढी काळजी करताना बघितलं ना, की का कोणाच तो मला की खूप आनंद होतो. मला माहितीये तुमच्या आयुष्याचं एकच ध्येय, चिंता चिटणविसांची. हा दादा बोल, काय सांगायचंय? म्हणजे मी जाऊ का? तुमचा अजूनही विश्वास नाहीये का माझ्यावर? नाही नको, थांबतो इथेच. अहो काय झालंय? वीणा त्यांचा फोन आला होता. काय म्हणत होत्या त्या?
बाकी असलेले 18 लाख आणि इन्कम टॅक्स प्रकरणात बुडलेले 6 लाख असे 24 लाख त्यांना ताबडतोब परत हवेत. मला माहित होतं ही बाई गप्पा बसणार नाही. एक मिनिट. त्यांनी तुला इन्कम टॅक्सचं इलिगल काम करायला लावलं. हा, त्यासाठी तुला रात्रभर जेलमध्ये राहावं लागलं. वर मानसिक त्रास झाला तो वेगळाच, आणि 6 लाखाचा भुर्दंड आपल्याला का? हे सगळं तू त्यांना जाऊन सांगतोस? मग बघ काय उत्तर मिळते ते. अहो तुम्ही नका ना चिडचिड करू, शांत राहा ना. शांत कसा राहू कालिंदी? 24 लाख परत करायचे, कुठून आणणार होता पण हे पैसे? एक वेळ जखमी वाघीण परवडली, पण ही बाई. बाबा मी 70 ते 80 हजाराचा बंदोबस्त केला. अरे राया, 70-80 हजार आणि 24 लाख यात किती फरक आहे हे आता मी तुला नव्याने समजावून सांगायची गरज आहे का? दादा मी पण बघतो माझ्यातर्फे काही जमतंय का. मला काही सुचेन असं झालेलं आहे. कुठून आणि कसे परत करणार होता पण हे पैसे? बाबा हे त्यांना माहिती होतं म्हणून त्यांनी हे सगळं असं केलं. मला याची आधीपासूनच कल्पना होती, पण आता आपण कोलमडून पडायचं नाही. हो, मग काय करायचं आपण? प्रयत्न करायचे. चिडचिड करून किंवा विचार करून काही होणार नाही. मुळात ते 6 लाख आपल्याला द्यावे लागतात हे चुकीचं आहे. कालिंदी, चूक काय आणि बरोबर काय हा विचार करणं आपल्या हातात नाहीये. त्याआधी हे 24 लाख कसे परत करायचे याचा विचार करायला हवाय. आपण प्रांजलला सांगूया का त्यांच्याशी बोलायला? नको, प्रांजला या बाबतीत कोणी काहीही बोलणार नाही. ती आधीच वसुआजीमुळे टेन्शन मध्ये. काळजी करू नकोस राया, मी प्रांजलला नाही सांगणार. आणि पैसेच जमवायचेत ना आपल्याला, मग हवं तर मी मुकुंदाशी बोलते, बघूयात त्याला काही ऍडव्हान्स वगैरे मिळतोय का. हो ना? वसुआजी, वसुआजी. प्रांजल, वसुआजींना आता बरं वाटतंय का? ताप तरी आता जरा कमी झालाय. वसुआजी, औषध घ्यायचंय ना आपल्याला? काय वसुआजी? वीणा, वीणा, वीणा. वसुआजी सारखा मम्माचं नाव का घेते? माहित नाही, त्यांना तुझ्या मम्माशी काहीतरी बोलायचं असेल. वीणा, आता अशा अवस्थेत आपण काहीच सांगू शकत नाही. त्यांना काहीतरी महत्वाचं बोलायचं असेल. मी मम्माला फोन करून बोलावून घेऊ का? ठीक आहे, तू कर त्यांना फोन. त्यांना पण कळवलं पाहिजे की वसुआजी इथे आजारी आहे. वीणा. हो. वीणा. वसुआजी जास्त सिरियस आहेत असं काही सांगू नकोस. थोडंसं बरं नाही एवढंच सांग, म्हणजे त्यांना पण उगाच टेन्शन नको यायला. वीणा, वीणा.
हॅलो प्रांजल, अगं हा माझा नंबर आहे बाळा. तुला तुझ्या पप्पांशी बोलायचं असेल ना, तू चुकून माझा नंबर लावलायस. मम्मा मी तुलाच फोन केलाय. अगं काय सांगतेस काय, खरं की काय? बघ बघ बघ, माझा विश्वासच बसला ग तुझ्या बोलण्यावर. नाही म्हणजे डोळे सुद्धा भरून आले लगेच. इतका आनंद झालाय ना मला प्रांजल की शब्दच नाहीयेत ग वर्णन करायला. कसं आहे ना, मम्मानीच टाकलेल्या अडचणीतून बाहेर पडण्यातच माझा इतका वेळ जातोय की त्याच्याशी बोलायला मला वेळच उरत नाही. अगो काय बोलतेस काय? हे बघ, त्या अडचणींचं उत्तर अगदी सोपं आहे. तू की नाही इथे निघून ये, म्हणजे बघ सगळ्या अडचणी गायब आणि तू सुद्धा मस्त आरामात मजेत राहशील बघ. हो ना, मी तयारच आहे यायला. खरंच? हो खरंच. 4 दिवस माहेर वाशिनीसारखी येईन आणि जाईन. चालणार आहे का तुला? नाही नाही, तुला तर घर जावई हवाय आणि मला ते मान्य नाही. प्रांजल, तुला माझ्याशी वाद घालायची खुमखुमी आहे का? एक काम कर बाळा, तू ना अलीकडचं आपलं संभाषण आठव, म्हणजे मग तुझ्या मनाचं समाधान होईल. माझा आज मूड चांगला आहे ग, उगीच तो खराब करू नकोस. नाही, मी यासाठी फोन केलेलाच नाही. मग कशासाठी केलास? मामा, वसू आजी खूप आजारी, जवळजवळ बेशुद्ध आहे ती. सतत तुझंच नाव घेते. आणि काय खरं की काय? मामा काय केलंयस तू? काही बोललीस का तिला? काका म्हणत होते कुठल्या तरी टेन्शनमुळे सुद्धा ही अशी अवस्था झालेली असू शकते. मामा असं काय बोललीस तू? असं काय केलंयस की तिला चक्क तुझी आठवण येते? आईने तुला फोन करायला सांगितलं ना प्रांजल? अगं काल मी तिला भेटले तेव्हा छान ठणठणीत होती आणि आज एकदम आजारी पडली. नाही म्हणजे मी तुझ्या त्या सासरच्या ना पैसे द्यायची मुदत वाढवून द्यावी म्हणून हे सगळं नाटक चाललं असेल. तू एक काम कर, तू की नाही तुझ्या आजीला माझा निरोप सांग, म्हणावं मला सगळं कळतंय हो, मी काही मुदत वाढवून देणार नाही. वीणा, वीणा, वीणा. काय झालं? येत आहेत ना त्या? वसू आजी सारखं त्यांचं नाव घेत आहे. प्रांजल बोल ना, काय झालं? अरे तिचा विश्वासच बसत नाही की वसू आजी आजारी येते. तिला असं वाटतंय आपण हे सगळं नाटक करतोय. नाटक? का? नाही माहिती, कुठल्या तरी पैशांबद्दल बोलत होती. मुदत वाढवून देणार नाही असं सांगत होती. वीणा, वीणा. प्रांजल आपण या विषयावर नंतर बोलूया. नाही नाही, मला आताच सांग, तिचा का विश्वास बसत नाही की वसू आजी आजारी येते? प्रांजल तू इथे जा. प्रांजल, तुझ्या मम्माला लवकरात लवकर पैसे हवेत. हो ते माहितीच आहे मला. तसं नाही, आपण त्यांच्याकडून जे पैसे घेतलेत ते, शिवाय 6 लाख रुपये जे इन्कम टॅक्सच्या प्रकरणामध्ये पकडले गेले होते ते, असे सगळे पैसे त्यांना लवकरात लवकर हवेत. काय? अशी काय बघते ही मम्मा? काय समजते काय ही स्वतःला? मी जर का आता वसू आजीला सांगितलं ना तर ती पोलिसात कंप्लेंट करेल त्याची. आपण आता वसू आजीला नाही सांगू शकत ना प्रांजल, आधीच त्यांची तब्येत खराब आहे. कदाचित काल सासूबाई इथे आल्या होत्या तेव्हा त्या वसू आजीला असं काहीतरी बोलल्या असतील ज्याचा त्यांना धक्का बसला असेल आणि त्यामुळेच त्यांना ताप आला असेल. आता जर आपण त्यांना हे सगळं सांगितलं ना तर त्यांना आणखीन जास्त त्रास होईल. नाही पण मम्मा असे पैसे मागूच शकत नाही. तिला कळत नाहीये का? का माहिती असून मुद्दाम वागते अशी? दुसरी शक्यता जास्त वाटते. तिच्याशी बोलायलाच हवं. मी जाते आता तिथे, पप्पांशी सुद्धा बोलते. थांब प्रांजल, तू घरीच थांब. राया, अरे पण का? प्रांजल अगं तू बघतेस ना, वसू आजींची तब्येत खराब आहे. आता तू त्यांच्याजवळ असायला हवं, त्यांना गरज आहे तुझी. हवं तर मी जाऊन येतो. ठीक आहे, तू पैशांचं बोल तिच्याशी. प्रांजल, पैशांविषयी आपण नंतरही बोलू शकतो, पण आता त्यांनी इथे येणं गरजेचं आहे. तिचा विश्वास बसत नाहीये त्याचं काय? ठीक आहे, मी बोलतो त्यांच्याशी. माझं ऐकलं तर ठीक आहे, नाहीतर मग तुझा.
ठीक आहे. बरं चल आता मी निघतो. इथे सगळे टेन्शन मध्ये. त्या जर इथे आल्या तर बरंच होईल. येतो. मम्मा मी आता इतकी पुढे आली ना, आता बघ मीच जिंकणार. 2 1 2 मम्मा मी 14 वर आले डायरेक्ट. जाऊ दे, मला कंटाळा आला, मी नाही खेळत आता. अगं अगं खेळ जिंकायला अजून खूप वेळ आहे. कदाचित तू परत जिंकू शकशील. कसलं काय, मी किती पुढे होते बघ ना. आता तू खूप पुढे आहेस. अगं साप शिडीची हीच तर मजा असते. कोण कधी जिंकेल काही सांगता येत नाही. पांडू कोण आले बघ. मला किती पाहिजे. जावई बापू तुम्ही. बघा आता मीच जिंकणार. अहो तुम्ही उभे का, बसा ना. आमचा खेळ बघा कसा मस्त रंगलाय. बसा. मी इथे बसायला नाही आलोय, मला तुमच्याशी जरा बोलायचंय. बसा जावई बापू, बोलूया आपण.